आजपासूनच मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे। साधारणपणे मार्च महिन्याच्या 1500 आणि वितरित करायला सुरुवात केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींनो, आताच आदित्य तटकरे मॅडमने लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आता दिली आहे। आता तुम्हाला फेब्रुवारीचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। आता तुम्ही वाट बघत आहात मार्च महिन्याच्या 1500 रुपये येण्याची। तर आताच महिला व बाल विकास मंत्री काय म्हणाले आहेत तुम्ही सुद्धा पाहिलं आहे, तुमच्या कानाने लाडक्या बहिणींनो तुम्ही ऐकलं आहे। मार्च महिन्याचा जो नवा हप्ता आहे तर तो आजच देणार असल्याची मोठी घोषणा आताच आदित्य तटकरे मॅडमनी केली आहे। तुम्ही सुद्धा स्वतः तुमच्या कानाने आत्ताच ऐकलं आहे। त्यामुळे आजसाठी राज्यातील 10 जिल्हे आता निवडले आहेत। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला मार्च महिन्याचे जे 1500 रुपये आहेत तर ते आज मिळणार आहेत। आता आज कोणाकोणाला हे 1500 रुपये मार्च महिन्याचे मिळणार आहेत बहिणींनो, आता तुम्ही कोणतेही टेन्शन घेऊ नका। फेब्रुवारीचे 1500 रुपये आले आहेत, आता मार्च महिन्याचे 1500 रुपये येणार। आजच हे पैसे देण्यात येणार। माझ्या सर्व बहिणींना 24 तासामध्ये पुन्हा एकदा मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा होणार। आत्ताच आदित्य तटकरे मॅडम म्हणाल्या लाडकी बहीण योजनेमध्ये आता या संदर्भात आता लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये पैसा आता मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे। 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज बँकेचा तसा लाडक्या बहिणींना 10 जिल्ह्यामध्ये आला आहे। बघा, लाडक्या बहिणी थोड्या नाराज झाल्या होत्या कारण 21 रुपये केले नाही आहेत। त्यामुळे आज त्यांच्यासाठी त्यांना खुश करण्यासाठी एक मोठी बातमी आता आली, ती म्हणजे मार्च महिन्याचा नवा हप्ता तर तो आज महिलांच्या खात्यामध्ये वितरित होत आहे। स्वतः महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे मॅडमनी आताची महत्त्वाची माहिती सर्व लाडक्या बहिणींना आता दिली आहे। बहिणींसाठी आज 3 आनंदाच्या बातम्या आता तुम्हाला आल्यात। बघा, मार्चच्या नवा हप्त्याचे नवीन वेळापत्रक तयार झाले आहे। आज 10 जिल्हे आणि 12 बँकेमध्ये पैसे जमा होणार। आता शिंदे साहेबांनी पण महिलांना सांगितलंय की कोणतेही निकष इथून पुढे लावले जाणार नाहीत, कोणाची योजना इथून पुढे बंद केली जाणार नाही। आम्ही कुठलेही निकष बदलणार नाही। ज्या पात्र बहिणी आहेत, ज्या पहिल्यापासून हप्ता घेत आहेत, त्यांना ही योजना कधीही बंद होणार नाही। ही योजना कायम सुरू राहणार। मार्चच्या हप्त्यासाठी 10 जिल्हे आणि 12 बँकांची आज निवड करण्यात आली आहे। वेळापत्रक जाहीर केलं। बहिणींनो, आता निश्चित राहायचं तुम्हाला मार्चचा हप्ता आजच मिळणार। मार्चच्या हप्त्यासाठी नवीन वेळापत्रक आता राज्य सरकारच्या माध्यमातून आता तयार करण्यात आलंय। आज या 10 जिल्ह्यातील आणि 12 बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना पैसे 100% आजच जमा होणार आहेत। मग 10 जिल्हे आणि 12 बँका कोणत्या आहेत याविषयी सविस्तर माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तुम्ही जर 10 जिल्ह्यातील आणि या 12 बँकांमध्ये तुम्ही खाते खोलले असेल तर तुम्हाला 100% आजच 1500 रुपये, काही महिलांना 3000 रुपये देखील जमा होणार असल्याची मोठी माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर बघा, अशा काही बँका पण आहेत यामध्ये की ज्यामध्ये अजिबात पैसे पण येणार नाहीत। त्या बँकेत खाते जर तुमचे असेल तर तुम्हाला सुद्धा बघा, या बँकांची नावे सांगतो। स्टेट बँकेमध्ये महिलांची गर्दी सुरू झालेली आहे कारण प्रॉब्लेम झाला एक। तर त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा देखील काही जिल्ह्यामध्ये महिलांची गर्दी वाढलेली आजकाल दिसत आहे कारण आता महिलांचे बँक खाते बंद करायला देखील सुरुवात झाली आहे। वरून ऑर्डर सुद्धा आली आहे। ही ऑर्डर महिला व बाल विकास मंत्री यांनी दिली आहे, तुम्ही ऐकला पण असणार। बघा, या 12 बँका 9 जिल्ह्यामध्ये, बघा 12 बँका आणि 9 ते 10 जिल्हे आजसाठी बघा पैसे यामध्ये येणार आहेत। मग आज कोणते 9 ते 10 जिल्हे कोणते आहेत, कोणत्या 12 बँका मुख्य बँका आहेत तर त्या बँकेमध्ये आज पैसे येणार आहेत बघा। आणि कोणत्या अशा बँका आहेत की ज्यांचे खाते डायरेक्ट बंद होणार याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। 8व्या हप्त्यासाठी कसून कठोर पडताळणी आता सुरू होती तर ती थांबवली असून तुम्हाला 8वा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळाला आहे। बहिणींना आज बँकेचा मेसेज येणार। 10 जिल्हे आणि 4 विभाग असे आहेत की ज्यामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आली आहे। मार्चचे 1500 रुपये आज 100% येणार आहेत। 10 जिल्हे आणि 12 बँकेत जर तुम्ही खाते खोलून आधी जर तुम्ही 7 हप्ते तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जर घेतले असतील तर बघा त्यांना पैसे येणार आहेत।
पण लाडक्या बहिणींनो, यामध्ये असे काही खाते आहेत, म्हणजे अशा काही बँका आहेत जिथे अजिबात पैसे येणार नाहीत, तर ते खाते सील करण्यात आले आहे। तर कोणत्या खात्यात पैसे येतील आणि कोणत्या खात्यात पैसे येणार नाहीत, आता तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,52,00,000 महिलांना मार्च महिन्याचा 9वा जो हप्ता आहे, तर तो 9वा हप्ता आज आणि उद्या डीबीटी मार्फत मार्च महिन्याचा बघा, या महिन्याचे तुम्हाला हे 1500 रुपये तुम्हाला वितरण करण्याचं काम सुरू आहे। तर आता ही संख्या मोठी असणार आहे, त्यामुळे सर्वच महिलांच्या बँकेच्या खात्यावर एका दिवसामध्ये पैसे जमा होणं शक्य नाही। त्यामुळे सर्व महिला राज्यातील बघा, सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे जमा होणार नाहीत। त्यामुळे आजसाठी फक्त 10 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि 12 बँकेमध्ये पैसे हे जमा करण्याचे आदेश आता महिला व बाल विकास मंत्री यांनी दिले आहेत। तर छत्रपती संभाजीनगर विभागातून 2 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आले आहेत। त्यामधील पहिला जिल्हा आहे, तर तो अतिशय लहान आहे, तो जिल्हा म्हणजे हिंगोली। या जिल्ह्याची सुरुवात सुद्धा हिंगोली जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यातील जेवढ्या पण लाडक्या बहिणी असतील, तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा। त्यांच्या बहिणींच्या खात्यावरती 12 बँकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। आता लगेच तुम्हाला 1500 रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत। तर त्यानंतरचे पुढील जिल्हे सांगतोय, सर्वांनी ते काळजीपूर्वक लक्ष द्या। त्यानंतर जळगाव जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना आज पैसे येणार आहेत। त्यानंतर जालना जिल्हा आहे, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर धाराशिव आहे, अमरावती आहे, अकोला आहे, नागपूर आहे, परभणी आहे, रायगड, नंदुरबार या 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत। तर त्यानंतर बँकेमध्ये कोणकोणत्या अडचण आहे आणि तुम्हाला काय करायचं आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, हे सुद्धा बघा। स्टेट बँक ऑफ इंडिया बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आता सगळ्यात आधी सरकारच्या माध्यमातून शासनाच्या योजना असतात, तर सर्वात आधी यामध्ये पैसे येत असतात। त्यानंतर दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा बघा, बँक ऑफ बडोदामध्ये देखील सर्वात जलद पैसे आजपर्यंत आले आहेत। यामध्ये तुम्ही खातं खोलले का बघा। पुढची बँक आहे बघा पंजाब नॅशनल बँक। पंजाब नॅशनल बँक पण तुमचं खातं जर असेल तर नक्की तुम्ही आम्हाला सांगायचं आहे। त्यानंतर पुढची बँक आहे बघा बँक ऑफ इंडिया, ज्याला BOI असं म्हणतात, तर यामध्ये देखील झटपट पैसे येतात। त्यानंतर युनियन बँक इंडियाची देखील खेडोपाडी ठिकाणी भरपूर याच्या शाखा आहेत, त्यामुळे महिलांचे खाते या ठिकाणी उघडले आहे, त्यामुळे यामध्ये देखील लगेच पैसे आज येणार आहेत। पहा कॅनरा बँक आहे, कॅनरा बँकला बघा कॅनरा बँक असं सुद्धा म्हणतात मित्रांनो। आता बघा यामध्ये देखील कॅनरा बँक असून तिच्यामध्ये सुद्धा पैसे येतात। सेंट्रलाइज्ड बँक असल्यामुळे RBIच्या नुसार 12 नॅशनल बँक आहेत। या पुढील बँक आहे महाराष्ट्र बँक। महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा बघा महाराष्ट्रामधील कोणत्याही राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या पैसे सर्वात आधी यामध्ये जमा होतात। त्यानंतर बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया, त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, त्यानंतर इंडियन बँक। इंडियन बँकेमध्ये सुद्धा तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा जलद पैसे देतील। त्यानंतर युको बँक आहे, त्यानंतर पंजाब अँड सिंध बँक, या 12 नॅशनलाइज्ड बँक आहेत। यामध्ये भारत सरकारची जी काय असेल तर ते भागीदारी खूप भरपूर जास्त आहे। शेअर बघा, शेअर होल्डरशिप जास्त आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच या बँकामध्ये पैसे येतात। त्यानंतर पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जर खाते असेल तर तुम्हाला 12 बँकांच्या आधी सगळ्यात आधी यामध्ये पैसे येतात। पोस्टात जर सर्वात आधी पैसे येतात, फक्त पोस्ट खात्याचा एक प्रॉब्लेम असतो की पोस्ट खात्यामध्ये मेसेज लवकर येत नाही। त्यासाठी तुम्ही पोस्ट खात्यात जो मिस कॉल नंबर आहे, तर आता तुमचं पोस्टाचं खातं पुस्तक असेल किंवा पोस्टात तुमचं IP बघा IPचं जे कार्ड असेल, तर त्याच्यावरती तुम्हाला जो नंबर असतो त्यावरती मिस कॉल द्यायचा आहे। तर त्या नंबरला कॉल करून तुम्ही तुमचा बॅलन्स किती आहे तर ते चेक करू शकता, कारण बऱ्याच वेळा पोस्टात जो मेसेज आहे तर तो यायला थोडा उशीर होत असतो। आता कोणत्या बँकेचे खाते सील करण्यात आले बघा, सप्टेंबर, ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर या ज्या महिने आहेत 2-3 महिने आहेत, तर यामध्ये मागच्या वर्षी 2024ला एक प्रकरण उघडकीस आलं होतं। पुरुषांनी महिलांच्या नावे खाते उघडून त्या ठिकाणी पुरुषांच्या खात्यावर लाडक्या बहिणीचे पैसे जमा करून घेतले होते आणि एक प्रकारे फसवणूक सरकारची केली होती। अशा 36 पुरुषांचे खाते आता सील करण्यात आले होते। तर असा गैरप्रकार झालेला असेल तर खाते सील करण्यात आले। या व्यतिरिक्त जर तुम्ही पतसंस्था असेल, काही खाजगी ग्रामीण सोसायटीज असतील, तर अशा बँकेत जर तुम्ही खाते उघडले असेल तर यामध्ये पैसे यायला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।